नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं IIBMS गाईड या चॅनलवरती. जसं की विद्यार्थ्यांना आपली द्रव्यगुणची सिरीज चालू आहे. सर्व द्रव्यांचे लेक्चर्स आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. आपण स्टार्ट करतोय पहिल्या द्रव्यापासून, ज्याचं नाव आहे आमलकी. विद्यार्थ्यांनो, आपण हे द्रव्य एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला इथं एक लेक्चर बघितलं तर दुसरीकडे बघायची गरज पडणार आहे आणि कमी वेळेमध्ये क्वालिटी कंटेंट डिलिव्हर करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. परंतु विद्यार्थ्यांना, जेव्हा तुम्ही ही द्रव्य सिरीज पाहत असाल त्या अगोदर आपलं एक लेक्चर आपण शूट केलं होतं. आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे पण अवेलेबल त्या, ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शनचा पार्ट आपण इन्व्हॉल्व केलेला आहे. आणि जे द्रव्यगुण सेकंड पार्ट आहे त्याच्यामधलं जे इंट्रोडक्शन आहे, त्या इंट्रोडक्शनचा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. 15 मिनिटचा व्हिडिओ आहे तो. त्याच्यामध्ये आपण रसपंचक, मुख्य कर्म, अग्नेयकर्म, दोषघ्नता कशी काढायची, या सर्व ट्रिक्स, रिलेटेबल गोष्टी आणि इम्पॉर्टंट गोष्टी ज्या की बेसिक आहेत आणि सर्व येणाऱ्या द्रव्य सिरीज मध्ये सर्व द्रव्यांच्या चॅप्टर्स मध्ये त्या गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही जर ही द्रव्याचे लेक्चर्स बघत असाल तर तो व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा बघणं आहे, त्यानंतर तुम्ही हे द्रव्याचे लेक्चर्स करायचे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण स्टार्ट करतोय. आमलकी पहिलं द्रव्य आहे. बघा, आमलकीचं तर पहिले समजून घ्या लॅटिन नेम. कोणत्याही द्रव्यामध्ये पहिले ऍज अ डॉक्टर तुम्हाला त्याचं रसपंचक, दोषघ्नता, मुख्य कर्म आणि अग्नेयकर्म या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आणि मात्रा ऍज अ डॉक्टर आणि थेरी एक्झाम साठी वगैरे या गोष्टी तुम्हाला मी इथं कन्सिडर केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. लॅटिन नेम, कुल, गण, पर्याय, स्वरूप, जे की आपण फर्स्ट लेक्चर मध्ये जे सांगितलं होतं तेवढं आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सर्व पॉईंट्स एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पण ऍज अ डॉक्टर तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली गोष्टी विचार करता त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी, म्हटलं तर रसपंचक म्हणजे एखाद्या रुग्णाची चिकित्सा करत असताना तुम्हाला रसपंचक त्या द्रव्याचं काय, म्हणजे त्या पेशंटच्या प्रकृतीवरून तुम्हाला कोणतं द्रव्य द्यायचं, त्यानंतर त्या द्रव्याचं मुख्य कर्म काय, अग्निकर्म काय आणि त्याची मात्रा किती द्यायची हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पहिले तर बघा, आमलकी द्रव्य आपण बघणार आहोत. त्याचं लॅटिन नेम आहे एम्ब्लिका ऑफिशिनालिस. कुल फॅमिली आहे युफोर्बियाशी. गण गण दिलाय तुम्हाला वयस्थापन आणि विरेचन उपयोग. गण म्हणजे काय हे आपण पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे इंट्रोडक्शनच्या, त्यामुळे तुम्हाला सांगतोय की तुम्ही परत एकदा तो व्हिडिओ बघून घ्या. वयस्थापन, वयस्थापन का म्हटले? वयस्थापन म्हणजे काय? अँटी एजिंग आहे. जे पण आपलं वय आहे ते वयाला अजून वाढवण्याचं काम ते करते, कारण त्याच्यामध्ये धातूंची पुष्टी होते. ते कशा प्रकारे होते ते आपण मुख्य कर्म, अग्निकर्मामध्ये दिलेलं आहे. फक्त समजून घ्या की याचं गणक आहे वयस्थापन. पर्याय नाव बघा, धात्री, श्रीफल, अमृत आहे. 3 नावं या अमलकीची आपल्याला पर्याय नावं दिलेली आहेत. त्यानंतर स्वरूप बघा, वृक्ष. कोणत्याही एखाद्या द्रव्याचं जर तुम्हाला स्वरूप विचारलं असेल तर पहिले लिहायचं की तो वृक्ष आहे का लता आहे, लता म्हणजे वेल, का तो क्षूप आहे, क्षूप म्हणजे झुडूप. या 3-4 गोष्टीवर लक्ष ठेवायचं. त्यानंतर जर तुम्ही वृक्ष लिहिला असेल किंवा क्षूप लिहिला असेल, त्यानंतर त्याचं कांडत्व, त्याची त्वचा, साल कशी आहे, पर्ण, पाने कशी आहेत, पुष्प कशी आहेत, त्याची फळं कशी आहेत, त्याचं बीज कसं आहे, या सर्व गोष्टींचा उल्लेख त्या स्वरूपामध्ये तुम्हाला करायचा आहे विद्यार्थी मित्र. प्रकारामध्ये रानटी आणि ग्राम्य हे 2 प्रकार सांगितले. जो की रानटी आमलकी आहे तो कसा आहे, लहान आहे पण दृढ आहे, कठीण. आणि जो ग्राम्य आहे तो कसा आहे, मोठा आहे आणि मऊ आहे, मृदू आहे. उपयुक्तांक आपण डेली लाईफ मध्ये जो आमलकी या द्रव्य जो वापरतो तो असतो आवळा. म्हणजे आवळा काय आहे, फळ आहे, ते उपयुक्तांक आपण त्या ठिकाणी वापरत असतो. उत्पत्ती स्थान सर्व भारतामध्ये आहे. रसपंचक बघा, रसपंचक एकतर तुम्ही नाव सहित पाठ करा त्यांचे, किंवा आपली ट्रिक आहे तुम्हाला सांगितली होती आपण पहिल्या याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये. आणि आपण सोबत एक एक नाव पण सांगणार आहोत ज्याची ट्रिक आहे नामकरण. याची ट्रिक आहे आमलकी. आमलकीवरून एक शब्द पाठ करायचा आहे, आमलकी. ठीक आहे. पहिले तर बघा, ह्याचं सांगितलंय तुम्हाला लवण रहित सर्व रस. आणि सर्व म्हणजे काय सांगितलं या ठिकाणी, षडरस सर्व आहेत, फक्त एक रस सोडला तर लवण रस. आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे सर्व रस आहेत. मधुर, लवण नाहीये फक्त, सॉरी, त्याच्यामध्ये लवण नाहीये, बाकी सर्व रस त्याच्यामध्ये आहेत. मुख्य रस जो आहे तो कसा आहे, आम्ल आहे त्या ठिकाणी. गुण काय दिलेत, लघु आणि वृक्ष दिलेत, विपाक मधुर दिलाय आणि वीर्य शीत दिले. आता ट्रिक वरून कसं काढायचं, आम्लकी नामकरण दिले. मी तुम्हाला सांगितलं असं होतं. आता बघा, आमलकी हे द्रव्य थोडं एक्सेप्शनल आहे. याच्यामध्ये रस तुम्हाला सरळ सरळ ध्यानात ठेवायचे. सर्व रस आहेत, पंचरस आहेत. फक्त कोणता, लवण सोडून पंचरस आहेत. आता बाकीचं वीर्य, विपाक कसं काढायचं याची ट्रिक आपण बघितली होती. रसची पण ट्रिक बघितली, पण इथे एक एक्सेप्शन ध्यानात ठेव फक्त आमलकीचं, की ज्याच्यामध्ये पंचरस आहेत, बाकीच्या ठिकाणी सर्व एक एक दोन दोन रस दिलेले आहेत. ते आपण त्या दिलेल्या द्रव्याच्या नामकरणावरून, त्या ट्रिक वरून काढू शकतो. वीर्य बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं, जर तो शब्द काय सांगितलं होतं, जोडाक्षर असेल तर शीतवीर्य असतो, आणि जोडाक्षर नसेल तर तो कसा असतो, उष्णवीर्य. आता आम्लकी हा जोडाक्षर आहे का रे? आहे, कारण मला
ल जोडलेला आहे, म्हणजे त्याला जोडाक्षर म्हणतात. जर जोडाक्षर असेल तर शीतवीर्य. दिलंय का तुम्हाला इथं शीतवीर्य दिलंय बघा. झालं. विपाकाचं तुम्हाला सांगितलं होतं, जर दिलेल्या द्रव्याच्या शब्दांमध्ये नामकरणामध्ये जर लेटर्स इव्हन असतील, सम असतील तर तो कटु विपाक, आणि जर ते ऑड असतील तर तो मधुर विपाक. आता बघा, आ एक, म्ल दो, आणि बघा जोडाक्षरला एकच अक्षर कन्सिडर करायचं इथं, क ला 3, असे 3 लेटर्स आहेत, म्हणजे कशात ऑड लेटर्स, म्हणजे विपाक कसा आहे मधुर. ही अशा प्रकारे आपली झाली ट्रिक. याच्यावरून आपण ह्याचं काढलं रसपंचक. रसपंचक तुम्ही एखाद्या ट्रिकवरून काढलं की तुम्हाला दोषघनता पण काढण्यास मदत होते विद्यार्थी मित्रांनो. बघा आता मी प्रत्येक द्रव्य तुम्हाला सांगत असताना त्याचं इकडं रसपंचक एका साईडला दिला आणि एका साईडला त्याची नामकरण पद्धतीवरून ट्रिक कशी काढायची हे पण तुम्हाला मी सांगत जाईल पॅरलली. ठीक आहे. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांना दोषकनाता, रसपंचकावरून दोषकनाता कशी काढायची बघा. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की मुख्य रस कोणता आहे, आवळा आहे म्हटलं, आम्ल आहे. पण इथं काय सांगितलंय बघा, आम्ल रसायनिक कसा आहे तो वातग्न. हे जे दोषकनाता आहे ना विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये की जो आपण मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, हे रस वरून तुम्हाला कसं काढायचं. पहिले 3 रस कफवर्धक, त्यानंतरचे 3 रस पित्तवर्धक, आणि त्यानंतरचे कटुतिक्त कसे वातवर्धक. आता जेव्हा मी तुम्हाला सांगतोय मधुर, आम्ल, लवण हे कसे आहेत कफवर्धक, त्यावेळेस बाकीचे जे ते उरलेले 3 आहेत ते कफशामक आहेत. तसंच सेम आम्ल, लवण, कटू हे कसे आहेत पित्तवर्धक, म्हणजे 3 सोडून जे बाकीचे उरलेले आहेत ते कसे आहेत पित्तशामक. सेम तसंच कटुतिक्त कशा हे कसे आहेत वातवर्धक, म्हणजे उरलेले जे 3 आहेत मधुर, आम्ल, लवण हे कसे आहेत वातशामक आहे. म्हणजे बघा आता आम्लरस कसा आहे, इथं वातग्न सांगितलंय तुम्हाला, बरोबर आहे. इथं आम्लरस काय सांगितलंय, इथं बघा आम्लरस काय म्हटलं होतं मी, पित्त वर्धक आहे, म्हणजे बाकीच्या गोष्टींसाठी तो कसा आहे शामक आहे. म्हणजे आता ज्याच्यामध्ये तो येत नाही, इथं पित्तवर्धक आहे म्हणजे बाकीचे, सॉरी इथं पित्तवर्धक आहे म्हणजे बाकीच्यांसाठी कसा आहे तो वातहर आहे किंवा कफहर आहे. बाकी मधुर शीत आहे, याच्यामध्ये अजून काय दिलं आपल्याला, मधुर विपाक दिलाय, शीत वीर्य दिलंय. यांच्या गुणामुळे कसं आहे पित्तक नाही, बरोबर आहे ना. मधुर जर असेल, मधुर, आम्ल, लवण, तर तो कफवर्धक आहे. कफवर्धक आहे म्हणजे बाकीच्यांसाठी पित्तहर आहे आणि वातहर आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. लघु वृक्ष गुण कफग्न आहे, बरोबर आहे. विशेषतः पित्तशामक, पित्तशामक असतो आम्ल. आता तुम्ही म्हणसाल की याच्यामध्ये तर मुख्य रस कोणता आहे, आम्ल आहे. आम्ल रसामुळे तर पित्तशामक कसा पित्तवर्धक पाहिजे, पण नाही. इथं काम तो वीर्याने करतोय. वीर्य कसं आहे त्याचं शीत आहे. शीत वीर्यामुळे तो कसा आहे पित्तशामक आहे, कारण वीर्य कसं आहे त्याचं शीत आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र. आता मुख्य कर्म तुम्हाला दिलेलं आहे रसायन. रसायनमध्ये बघा, धातूंचे शोधन करतं, त्यामुळे कफादी दोष व मलांचे उत्सर्जन होते. धातू पोषणामुळे धातून पोषक अंश त्या त्या धातूंना मिळून रसादी धातू तेजस्वी व टवटवीत दिसतात. त्यामुळे अमालकी रसायन कर्म करते. म्हणजे जे पण आपले धातू अंश आहेत ते क्षीरदधी न्याय, केदारकुल्य न्याय, खलिकपोत न्याय या न्यायाद्वारे त्या त्या धातू पोषक जे घटक रिक्वायर्ड आहे त्या धातूंना ते भेटतात आणि धातूचं वर्धन होतं. धातूचं वर्धन झालं की काय होतं, मग शरीरात पुष्टी होते आणि काय होतं तुमचे ते रसायन कर्म करतं. ठीक आहे. म्हणजे तुमचं रसायन कर्म म्हणजे काय, तुमची बॉडी इम्युनिटी स्ट्रॉंग करतं, पर तुमचं वयस्थापन अँटी एजिंग आहे, अशा गोष्टी ते काम करत असतात. अग्निकर्म बघा काय सांगितले चरक आणि चरक सूत्रस्थानमध्ये, आमलकम वयस्थापनम. आमलकम वयस्थापनम म्हणजे काय, आमलकी फळ हे उत्तम रसायन असल्यामुळे शीत वीर्याचे असल्याने त्याचे रसायन कार्य दीर्घकाळ शरीरात टिकून राहते. त्यामुळे वयाचे देखील स्तंभन, बघा वयाचे स्तंभन होते, म्हणजे जे वय वाढण्याची वेळ आहे ती मंदावते, क्रिया मंदावते आणि आपण तारुण्य पण जगतो. यामुळे आपल्याला काय म्हटलंय, आमलकम वयस्थापन हे अग्निकर्म या चरकांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी. आमलकीची मात्रा तुम्हाला सांगितलेली आहे सुरस 10 to 20 ml आणि चूर्ण सांगितलेलं आहे 1 to 2 ग्राम. बघा याच्यापासून कल्प काय बनवू शकतो आपण, च्यवनप्राश असतं, त्याच्यामध्ये आमलकी असतं, आवळा असतो, त्यानंतर धात्री लेह. बाकी मी तुम्हाला खाली श्लोक दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला रसपंचकाची नामकरणची ट्रिक येत असेल, त्याच्यावरून दोषघनता काढता येत असेल, मुख्य कर्म अग्निकर्म सांगता येत असेल, तर श्लोक करायची काय गरज आवश्यकता नाहीये. पण काही विद्यार्थी करतात ज्यांना स्कोअर बूस्ट करायचा आहे, कारण श्लोक लिहिला तर बऱ्यापैकी थोडा इम्प्रेशन एक्झामिनरवर पडतो आणि हे भावप्रकाशने दिलेलं श्लोक आहे. ठीक आहे. मग जर चरकांचे श्लोक केले, एक एक लाईनचे श्लोक आहे, जसं इथं आपण बघितलं होतं आमलकम वयस्थापन हा अग्निकर्मासाठी दिलेला श्लोक आहे. हा जरी लिहिला तरी बऱ्यापैकी तुम्हाला स्कोअर बूस्ट होऊ शकतो. त्यामुळे जर तुमच्याकडे टाइम अवेलेबल असेल तर श्लोक करू शकता, जर नसेल तर तुम्ही थेरी जरी केली तरी सफिशियंट तुम्हाला बऱ्यापैकी चांगले मार्क मिळू शकतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर आपला अमलकी द्रव्य हा कम्प्लीट झाला, पहिला द्रव्य. नेक्स्ट आपण बघू आरगवत, जो की इम्पॉर्टंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.